जो हा तळातला माणूस आहे, ज्याला दूध महागलेलं आहे, साखर महागलेली आहे, गूळ महागला, त्याने चहा प्यायचं म्हटलं तरी आज 2 रुपयाचा जो चहा आहे तो त्याला 12 रुपयात 15 रुपयात घेणं भाग पडतं. अख्खे सोनाराची गल्ली बंद होईल, लिहून ठेवा तुम्ही पाहिजे त्याला, असं मला वाटतं. तर एक बिस्किट जर मी सकाळी चहा बरोबर खात असेल तर त्या बिस्किटाला 2 पैसे मला टॅक्स म्हणून भरावं लागतात. काही याच्यात अर्थ नाही. अर्थसंकल्प वगैरे ते त्यांच्या लोकांसाठी, त्यांच्या व्यापाऱ्यांसाठी ते सगळं करतात. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. देशाचं बजेट 1 तारखेला सादर होणार आहे, पण या बजेटकडून मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत, मुंबईकरांना काय हवं आहे, मुंबईतली आपण आर्थिक परिस्थिती बघितली, देशाची आर्थिक परिस्थिती बघितली, वाढती महागाई किंवा इतर सगळ्या समस्या आहेत ज्याकडे कुणाला बोलायचं नाही आहे, ज्यावर कुणाला व्यक्त व्हायचं नाही आहे. पण मुंबईकरांना त्यावर काय वाटतं? कारण मुंबई आणि बजेटचा जर आपण विचार केला तर नेहमी मुंबई दुर्लक्षित राहिलेली आहे, आपण असं बोलू शकतो. वाढती महागाई असेल, घरांच्या वाढत्या किमती असतील, त्याचबरोबर सोन्याची वाढती किंमत असेल, एकूणच समस्या ज्या मुंबईमध्ये आहेत, बजेटकडून मुंबईकरांना काय अपेक्षा आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत मी मुंबईकरांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. आता माझ्यासोबत धनराज वंजारी सर आहेत. सर, बजेटचा विचार केला तर मुंबई आपण बघतोय की इतकं काही मुंबईला आजपर्यंत मिळत आलं नाहीये, पण यंदा काही वेगळा विचार होऊ शकतो का? मुंबईकरांचा, आपण सामान्य मुंबईकर बघितले, धावपळीचं त्यांचं आयुष्य आहे, लोकल ट्रेन असेल, वाढती महागाई असेल, काय मुंबईकरांना मिळालं पाहिजे? मुंबईकर म्हटल्यानंतर आता मुंबईकरांच्या अपेक्षा निश्चित आहे. किती त्या पूर्ण होतात त्या दुपारी कळेलच. परंतु सर्वप्रथम मुंबईकरांची एक अपेक्षा आहे की मुंबई हे शहर जे जागतिक कीर्तिमानाचं शहर आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. हे शहर केंद्राला, देशाला, संपूर्ण देशाला आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांना एवढा रेव्हेन्यू मिळवून देत आहे. त्या मानाने मुंबईकरांना किती पर्सेंट तुम्ही देता ते जर काढले तर मला वाटतं 4 किंवा 5% तुम्ही मुंबईकर जो एक इंडिव्हिज्युअल नागरिक आहे त्याला मिळतात. संस्थात्मक जे डोनेशन आहे किंवा संस्थात्मक जे रेव्हेन्यू आहे तो आपण वगळून बोलूया की मुंबई कर म्हणून तू जो प्रश्न विचारला म्हणून इंडिव्हिज्युअलला किती येतं तर फार कमी पर्सेंटाईल येतं. मला वाटतं मुंबईमध्ये राहणाऱ्या जनतेचं जीवन सुकर कसं व्हावं त्यासाठी हा जो रेव्हेन्यू तुम्ही या आर्थिक राजधानीतून घेऊन जाता त्याच्या कमीत कमी 60% तरी तुम्ही तो मुंबईकरांना द्यायला पाहिजे, मुंबईकरांच्या भल्यासाठी द्यायला पाहिजे. तेही जर तरतूद याच्यामध्ये झाली तर ती पहिली अपेक्षा मला वाटतं सगळ्या मुंबईकरांची असेल. दुसरी महत्त्वाची अपेक्षा अशी आहे की मुंबई आता थोड्या ज्या पद्धतीनं बदलत आहे, मुंबईचा एकंदर ऑरा, मुंबईचा चेहरा सगळं बदलतं आहे. आणि ते जे नवीन बदलणारं स्ट्रक्चर आहे ते मल्टी स्टोरी कल्चरचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे 20 माळे, 25 माळे, 30 माळे अशा बिल्डिंग जागोजागी उभ्या अख्ख्या मुंबईभर तुम्हाला कन्स्ट्रक्शननी हे दिसेल. तर या कल्चरमध्ये मल्टी स्टोरी, मल्टी बिल्डिंग कल्चरमध्ये ज्या सोसायटीज फॉर्म होतात त्याच्यामध्ये जो फ्लॅट धारक आहे तोच सगळ्या बाजूनी नागवला जातो. टॅक्स त्यालाच भरावा लागतो, रोडपासून तर सगळं त्यालाच भरावं लागतं. साधी पार्किंग जरी असली तर त्यालाच हे करावं लागतं. साधी कन्व्हेन्स डीड म्हटली तर ती त्या सोसायटीला मिळत नाही, ती ते बिल्डरला मिळते आणि बिल्डर हा कन्व्हेन्स डीड करून देत नाही कारण FSI त्याला वाढीव मिळतो, तो बिल्डर वापरतो. मुंबईकर म्हणून एक फ्लॅट धारक म्हणून त्याचा त्या FSIवर कायदेशीर, नैतिक सगळ्याच बाबतीतला हक्क आहे. तो तुम्ही द्यायला पाहिजे. किंबहुना त्याच्यावर त्या दृष्टीनं जो आर्थिक बोजा पडतोय, म्हणजे नाव येतं प्रॉपर्टीचं, ती प्रॉपर्टी बिल्डरच्या नावाने आणि टॅक्स हा भरतो. मला वाटतं त्या टॅक्स प्रणालीमध्ये, कर प्रणालीमध्ये काहीतरी बदल या बजेटमध्ये येईल असं मला अपेक्षित आहे. तिसरं, मुंबईकरांचा मेन जो प्रॉब्लेम आहे तो ट्रान्सपोर्टेशनचा. आता विकासाच्या नावाखाली बरंच काही आहे. ज्या गोष्टी दिसत आहेत त्या डिनाय करण्यात अर्थ नाही. रोडचं स्ट्रक्चर बऱ्यापैकी निर्माण होतं आहे, पण रोडचं जे कन्स्ट्रक्शन आहे, काही कन्स्ट्रक्शन तुटतात आहे, पडतात आहे आणि त्याचं जे ट्रान्सपोर्टेशन टाईम आहे तो आताही बघितला तर विशेष काही रिलीफ मिळालेला नाही. बजेटमध्ये आता मेट्रोनी बराचसा रिलीफ दिलेला आहे, नाकारण्यात अर्थ नाही, कारण जे आहे ते खरं आहे. आणि काही गोष्टी तर अजून या सुविधा वाढवून देण्याची गरज आहे. आणि त्यातल्या त्यात जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी काहीतरी कन्सेशन्स दिलं पाहिजे. जे कन्सेशन तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आधी रेल्वेचं दिलं होतं, कोरोनाच्या नावाखाली, लॉकडाऊनच्या नावाखाली ते जे काढलं ते अजून दिलेलं नाही आहे.
त्याच्यामध्ये वयमर्यादा कमी करून तुम्ही ते द्यावं आणि त्या कन्सेशनचा जो काही बोजा येईल, आता हे टॅक्स म्हटल्यानंतर बजेट म्हटल्यानंतर सगळा कराचा आणि पैशाचा रेव्हेन्यूचा संबंध आला. तो रेव्हेन्यू तुम्ही कसा ॲडजस्ट करता ते बघायला पाहिजे. चौथी अपेक्षा ज्या शाळा आहेत त्या शाळा जेवढ्या अनुदानित शाळा आहेत त्यांचं अनुदान या बजेटमध्ये वाढवून दिलं तर मुंबईतल्या ज्या खास करून मराठी शाळा त्यांची परिस्थिती गंभीर आहे आणि अनेक ठिकाणी बिल्डरांनी ती शाळा बंद पाडून, कशामुळे बंद पडल्या? कारण शाळेमध्ये पटसंख्या नाही म्हणून अनुदान नाही. पटसंख्या नसली तरी ती उद्या येईल अशावर तुम्ही अनुदान चालू ठेवा ना, बसेल थोडासा बोजा, पण शिक्षण ही मूलभूत गरज आहे. आणि शेवटचं सांगतो, मुंबईकरांची अपेक्षा आहे स्वास्थ्याबद्दलची. त्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. त्यासाठी आज जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहे, तुम्ही अगदी सेंट जॉर्जपासून जे हॉस्पिटल, नायरपासून सायनपासून तर सगळ्या हॉस्पिटलची जर परिस्थिती बघितली तर या गव्हर्मेंट हॉस्पिटल जिथे फॅसिलिटीज आहे तिथे गर्दी एवढी आहे आणि त्या फॅसिलिटीज तेवढ्याच आहे. आता 5 माळ्याचं हॉस्पिटल ब्रिटिश काळात होतं ते 5 माळ्याचंच आहे. तुम्ही तिथे मोठी हॉस्पिटल फॅसिलिटी निर्माण करावी आणि आरोग्य सेवेसाठी मुंबईकरांच्या जास्तीत जास्त तरतूद या बजेटमध्ये व्हावी, शिक्षणासाठी व्हावी असं मला वाटतं. पण सामान्य जो मुंबईकर आहे आपण बघितला त्याला एक आहे की काय स्वस्त व्हावं किंवा काय महाग व्हावं. म्हणजेच गॅस सिलेंडर असेल, LPG सिलेंडर असेल, ह्या त्याच्या रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल बजेटमध्ये काही लक्ष दिलं जाईल असं वाटतं का यंदा? GST प्रणालीने कसं केलेलं आहे की सगळ्या प्रकारचं फास्ट जे आहे ते कॉमन माणसाच्या, तू फार चांगला प्रश्न विचारला की आज जो हा तळातला माणूस आहे ज्याला दूध महागलेलं आहे, साखर महागलेली आहे, गूळ महागला, त्याने चहा प्यायचं म्हटलं तरी आज 2 रुपयाचा जो चहा आहे तो त्याला 12 रुपयात 15 रुपयात घेणं भाग पडतं. अशी परिस्थिती झाली आहे. ही महागाई म्हणजे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याची महागाई कमी होण्यासाठी काय करता येईल का, त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. साध्या गोष्टीमध्ये इतका टॅक्स, साधं एक बिस्किट म्हणजे हे काढलं, अनुमान काढलं तर एक बिस्किट जर मी सकाळी चहाबरोबर खात असेल तर त्या बिस्किटाला 2 पैसे मला टॅक्स म्हणून भरावं लागतात. हे एवढं मूलभूत आहे, हे फ्री करा ना. कशाला एवढ्या आता GST पाहिजे? या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, ज्या दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या, माणसाच्या सर्व प्रकारच्या ज्या गरजा आहेत, भूक, अन्न आणि वस्त्र, ह्या गोष्टी टॅक्स कमी झाला पाहिजे. हे सगळ्यांनाच, म्हणजे मुंबईकर म्हणून नव्हे तर हे सगळेच लोक, इव्हन खेड्यापाड्यातली जनता याच्याने त्रस्त झालेली आहे. मुंबईकर म्हणून तुम्ही सांगा की नेमक्या काय अपेक्षा आहेत तुमच्या बजेटकडून? मुंबईमध्ये जे नवरा बायको दोघे वर्किंग करतात आणि त्यांनाही 2 मुलं असतात आणि सगळं त्यांचं शिक्षण वगैरे चाललेलं असतं, ह्या दोन्ही नवरा बायको अर्निंग असताना त्यांना दोघांची मिळून 25 लाखापर्यंत सबसिडी आहे, सूट आहे. आणि एक दुसरा व्यक्ती असते तो एकटा काम करत असतो, त्याला 12.5 लाखाची सूट आहे आणि त्याची मिसेस ही हाऊसवाईफ असते आणि त्यांनाही 2 मुलं आहेत, तसेच ते शिकत आहेत. मग ह्या माणसाची जी 12.5 लाखाची लिमिट आहे ती कुठेतरी थोडी वाढवून दिली पाहिजे, एवढंच आमच्या सरकारकडे अपेक्षा आहे. पण महागाई वाढती असं नाही वाटत का तुम्हाला? एकूणच हा विषय सरकारचा नाहीच आहे. बजेटमधून काहीतरी, आता सोनं तुम्ही बघा, 2 लाखांच्या जवळ सोनं तो येणं. विषय फार मोठा आहे. हे तुमच्या ह्या छोट्या इंटरव्ह्यू मध्ये नाही सांगता येणार. इट्स व्हेरी बिग इश्यू. पण तरी असं काहीतरी मुंबईकरांना असं काहीतरी ऐकायला मिळेल. दुकानं बंद होतील, ओके ना? मला सांग, 1.5 लाखाच्या ते 90,000पर्यंत जे काही सोनं होतं त्यावेळेला सोनाला जाऊन लोक अंगठी बिंगठी करायचे. आता 2 लाख आणि 2.5 लाख रुपये झाले तर सोनार करणार काय आणि लोक करणार काय? एक अंगठीला जर 50,000 आणि 60,000 पडले, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे इन्फ्लेशन आहे, शेअर बाजार केला आहे सोन्याचा आणि चांदीचा, त्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे भविष्यामध्ये. अख्खे सोनारांची गल्ली बंद होईल, लिहून ठेवा तुम्ही पाहिजे असेल, असं मला वाटतं. मध्ये एवढं मोठं वाढ सोन्यात गेल्या 50 वर्षात झालेली आहे. 2 दिवसातच झाली. तो मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये याच्यात कुठले तरी कारण तो शेअर मार्केट नाही आहे ना, सोनं हे शेअर मार्केट नाही आहे ना, त्याला सोनं म्हणूनच ठेवा ना. लोकांच्या स्त्रीधन आहे ते, जे काय आहे ते, त्याला तशीच किंमत ठेवा, तसंच त्याचा स्टेटस ठेवा, बरोबर? असं आहे. बजेट म्हणतात, त्याचा फायदा व्यापाऱ्यांना नेहमी होतो, सिनियर सिटीजनना काहीच फायदा नाही. इस घाट का ना उस घाट का होतं त्यांचं. रिटायर झाले तर इतके वर्ष टॅक्स भरतो, इतका कमी टॅक्स म्हणजे भरतोच ना. अजून पण आम्ही काही घेतलं तरी त्याच्यावर GST हा टॅक्स पडतो. आम्हाला 2 रुपयाचं इन्कम नाही. गव्हर्नमेंटच्या लोकांना लगेच हात वरती होता असेंब्लीमध्ये.
महागाई भत्ता वाढला, आम्हाला कसलाच भत्ता नाही. आमचे जे काय पैसे आहेत ते आयुष्यात किती वर्ष वापरणार तुम्ही? समजा तुमच्याकडे 25 लाख रुपये आहेत, पण तुम्ही रिटायर होऊन 30 वर्ष झाली, तुमच्याकडे काय राहणार? तोच पैसा तुम्हाला वापरावा लागतो ना. याच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी फॅसिलिटीज द्यायला पाहिजे. ट्रेनचं कन्सेशन नाही, बसचं ते पण एस टीचं आहे, पण बाकी फॅसिलिटीज काय? मेडिसिनवरती तुम्ही काहीच बोलत नाही. मेडिसिन दिवसेंदिवस वाढत जातं. 120 रुपयाची स्ट्रीप आता 290 रुपये झाले. त्याचं काय आहे? ते काय आम्हाला गव्हर्नमेंट नाही देत पैसे, आम्हाला आमचेच खर्च करावे लागतात. बरोबर आहे की नाही? ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी 70 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी ह्या फॅसिलिटीज आणि त्या मिळाल्या पाहिजेत. नुसत्या फॅसिलिटीज डिक्लेअर करतात, त्याच्यात काय अर्थ नाही ना. कॅश पेमेंट पण काहीतरी गव्हर्नमेंटकडनं आलं पाहिजे ना. आम्ही इतके वर्ष टॅक्स भरतो, तर त्याचे पैसे आम्हाला रिटर्न गव्हर्नमेंटने काहीतरी दिले पाहिजेत. आतापर्यंत इतके अर्थसंकल्प सादर झाले, तुम्हाला असं वाटतं का काय मिळालंय काही पॉझिटिव्ह? झिरो. काही याच्यात अर्थ नाही. अर्थसंकल्प वगैरे ते त्यांच्या लोकांसाठी, त्यांच्या व्यापाऱ्यांसाठी ते सगळं करतात. गव्हर्नमेंट सिनियर सिटीजन आणि सिटीजनसाठी काहीच करत नाही. काहीच त्यांना करत कधी अपेक्षा आहेत का की काहीतरी मिळावं किंवा काहीतरी होईल? पण होणार नाही. हे आम्हाला इतके वर्षाचा अनुभव आहे. तर माझं 77 वर्ष आयुष्य आहे. मी रिटायर होऊन 18-20 वर्ष झाली. आम्हाला काहीच नाही मिळत. जो पैसा खिशात आहे तेवढाच वापरावा लागतो. गव्हर्नमेंट का असं नाही. आता बाहेरगावी अमेरिकेला वगैरे सिनियर सिटीजन की त्यांना $600 ॲटोमॅटिक गव्हर्नमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये टाकतात. आम्हाला तसं काहीच नाही. तर ह्या सगळ्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया होत्या. बजेटचा विचार केला तर मुंबईकरांना काय मिळालं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे? महागाईचा आपण विचार केला, वाढती महागाई पाहिली तर प्रत्येक गोष्ट ही महाग होत चाललेली आहे. GSTचा विचार केला तर आता या सगळ्यांबद्दल या मुंबईकरांनी भाष्य केलेलं आहे. तुमची सुद्धा याबद्दलची काही एक्स्ट्रा मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन रोशनसह पूजा सोनावणे, लोकमत.